नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एल पी पीच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टाईप नंबर 2 सोल्युशन ऑफ एल पी पी. याच्यामध्ये काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला बघायचे. कॉन्वेक्स सेट ऑर कॉन्वेक्स रिजन. आता असं लक्षात घ्या की ज्या वेळेला एखादा पॉलिगॉन अशा प्रकारे काही रिजन एन्क्लोज करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हे पॉईंट्स असतात आणि मग ह्या पॉईंट्सचा जर आपण सेट तयार केला तर त्याच सेटला आपण कॉन्वेक्स सेट म्हणणार आहे. सो कॉन्वेक्स सेट आणि कॉन्वेक्स रिजन हे समानार्थी शब्द आहेत असं म्हणायला हरकत नाही. द रिजन ऑर सेट ऑफ पॉईंट्स सच दॅट द लाईन जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑफ द रिजन लाईज एंटायरली इन द रिजन. म्हणजे रिजनमधले कुठलेही दोन पॉईंट समजा घेतले, लाईन सेगमेंट जॉईन केले तर ती पूर्ण सेगमेंट त्याच रिजनमध्ये असायला पाहिजे, तर मग त्या रिजनला कॉन्वेक्स रिजन म्हणणार. सो इथे डायबॉलचे हे जे तुम्हाला हेक्झागॉन दिसतोय कॉन्वेक्स रिजन आहे, कॉन्वेक्स सेट आहे. पण राईट हँड साईडला तुम्ही बघा, इथं हा जो रिजन आहे याच्यामध्ये हे दोन पॉईंट्स घेतले आणि सेगमेंटने जर जॉईन केले तर ह्या लाईन सेगमेंटवरचे ह्या पार्टमधले जे पॉईंट्स आहेत ते काही ह्या रिजनमध्ये नाही राहत आणि त्याच्यामुळे हा कॉन्वेक्स रिजन नाही आहे. पुढचा कन्सेप्ट आहे फिजिबल रिजन. The common region of the graphical representation of the constraints is called a feasible region. Feasible region of constraints is always a convex set. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कन्स्ट्रेंट्सचा ग्राफ ड्रॉ करणार, आता ते कसं करायचं आपण नंतर बघणार आहे, पण लक्षात घ्या की कन्स्ट्रेंट्सचा ग्राफ ड्रॉ केला की आपल्याला जो रिजन मिळेल त्या रिजनला फिजिबल रिजन किंवा मग त्याच्यातले पॉईंट्स एकत्र केले तर आपल्याला सेट मिळेल, तर त्या सेटला आपण सोल्युशन सेट असं म्हणणार आहे. आणि नेहमी एल पी पीच्या कन्स्ट्रेंट्सचा जर ग्राफ काढला तर तो कॉन्वेक्स सेट असतो. फिजिबल सोल्युशन म्हणजे काय बघा आता. द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट विच सॅटिस्फाय द कन्स्ट्रेंट्स इज कॉल्ड फिजिबल सोल्युशन. मग असे बघितल्याप्रमाणे फिजिबल रिजनमधला जो प्रत्येक पॉईंट आहे तो फिजिबल सोल्युशन असणार आहे. कारण का तर फिजिबल रिजनमधला प्रत्येक पॉईंट दिलेले सगळे कन्स्ट्रेंट्स सॅटिस्फाय करणार आहे, लक्षात घ्या. ऑप्टिमल सोल्युशन हे फिजिबल सोल्युशनमधून येतं. म्हणजे फिजिबल सोल्युशन्स किती असतात, इन्फायनाइटली मेनी असतात. आणि त्याच्यातलं ऑप्टिमल सोल्युशन काय आहे, ए फिजिबल सोल्युशन विच ऑप्टिमायझेस द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज कॉल्ड ॲन ऑप्टिमल सोल्युशन. ज्या एक्स आणि वाय साठी झेड म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्झिमम आहे किंवा मिनिमम आहे त्या एक्स आणि वायला आपण ऑप्टिमल सोल्युशन किंवा ऑप्टिमम सोल्युशन असं म्हणणार आहे. हा जो कन्स्ट्रेंट्सचा ग्राफ आपण काढतो त्याच्यामुळे जो रिजन मिळणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये इन्फायनाइटली मेनी पॉईंट्स असणार आहेत. मग प्रत्येक वेळेला त्या सगळ्या पॉईंटचे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट घ्यायचे आणि झेडमध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये त्या व्हॅल्यूज पुट करून झेडच्या सगळ्या व्हॅल्यूज काढायच्या आणि मग त्याच्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू ठरवायची. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. आणि मग तिथं आपल्या मदतीला येईल हा पुढचा थेरम, दॅट इज कॉन्वेक्स पॉलिगॉन थेरम फॉर फिजिबल रिजन. हा थेरम काय सांगतो बघा. द ऑप्टिमम सोल्युशन ऑफ एल पी पी लाईज ॲट लिस्ट ॲट वन ऑफ द व्हर्टायसेस ऑफ द फिजिबल रिजन. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की फिजिबल रिजनचे जे कॉर्नर पॉईंट्स आहेत त्यापैकी कुठल्या ना कुठल्या तरी कॉर्नर पॉईंटला आपल्याला ऑप्टिमम सोल्युशन मिळणार आहे. मित्रांनो, याच्यामुळं काय होणार आहे लक्षात घ्या की ऑप्टिमम सोल्युशन काढत असताना रिजनमधले सगळे पॉईंट्स घ्यायची काही गरज नाही आहे. त्या कॉन्वेक्स पॉलिगॉनचे जे व्हर्टायसेस आहेत त्यालाच आपण कॉर्नर पॉईंट्स पण म्हणू शकतो. तर त्या कॉर्नर पॉईंटचे कॉर्डिनेट्स तुम्ही फक्त कन्सिडर केले आणि झेडच्या व्हॅल्यूज त्या पॉईंट्सना कॅल्क्युलेट केल्या तरी पुरेसं आहे, कारण त्यातूनच आपल्याला ऑप्टिमम सोल्युशन मिळणार आहे. ती गॅरंटी आपल्याला ह्या थेरमनं दिलेली आहे. याच थेरमला आपण कॉर्नर पॉईंट थेरम असं सुद्धा म्हणू शकतो. आता सोल्युशन ऑफ एल पी पीची फॉर्मल डेफिनेशन बघा. द व्हॅल्यूज ऑफ द डिसिजन व्हेरिएबल्स विच ऑप्टिमाइज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज सोल्युशन ऑफ द एल पी पी. आता डिसिजन व्हेरिएबल्स म्हणजे सध्या काय आहेत, एक्स आणि वाय, आणि ऑप्टिमाइज म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू. हे सोल्युशन कॅल्क्युलेट करायच्यासाठी आपल्याला हा एक कन्सेप्ट बघायचा आहे. स्टँडर्ड 11मध्ये लिनियर इनइक्वॅलिटीज नावाचा एक टॉपिक आपण शिकलेले आहोत. त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट बघितलेले आहेत. थोडी रिव्हिजन त्याची करूया.
बघा, कुठलीही स्ट्रेट लाईन जर आपण घेतली तर ती स्ट्रेट लाईन ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनचे ती 3 भाग करते. पहिला भाग म्हणजे ती लाईन स्वतः असते. इथे डायग्राममध्ये बघा, ही स्ट्रेट लाईन जी आहे ना, ह्या स्ट्रेट लाईनवरचे सगळे पॉईंट्स जे आहेत तो ह्या प्लेनचा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट ओरिजिन साईड. आता ओरिजिन साईड कशाला म्हणायचं, इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की ह्या स्ट्रेट लाईनमुळं ही स्ट्रेट लाईन सोडून प्लेनचे अजून 2 भाग झालेत. एक हा इकडचा भाग आहे, दुसरा हा इकडचा भाग आहे. आता या भागामध्ये आपल्याला दिसते की हा ओरिजिन आहे, म्हणून मग हा जो शेडेड पोर्शन आहे ह्या प्लेनचा, ह्या पार्टला आपण म्हणणार आहे ओरिजिन साईड ऑफ द लाईन. आणि मग ऑफकोर्स हा जो उरलेला आहे त्याला म्हणणार नॉन ओरिजिन साईड ऑफ द लाईन. लक्षात घ्या, इथं जरी शेड करत असताना हे एवढंसं शेड केलेलं दिसत असतं तरी हा सगळा पार्ट जो आहे मग ती ओरिजिन साईड आहे. स्कूल लेवल आपण शिकत असताना हे बघितलेलं आहे की लाईन जी आहे ती प्लेनचे हाफ प्लेन्समध्ये कन्व्हर्जन करते. सो इथं आपल्याला 2 हाफ प्लेन्स मिळतात. त्यातला एका हाफ प्लेनला आपण ओरिजिन साईड म्हटलं आहे आणि दुसऱ्या हाफ प्लेनला नॉन ओरिजिन साईड म्हटलेलं आहे. सो कन्सेप्च्युअली खूप सोपं आहे. ज्या बाजूला ओरिजिन आहे त्या बाजूला लाईनची ओरिजिन साईड असं म्हणायचं. जर ह्या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे लाईन ओरिजिनमधून जात असेल तर मग ह्या लाईनची ओरिजिन साईड नॉन ओरिजिन साईड आपण डिसाईड नाही करू शकणार. ही लाईन ओरिजिनमधून पास होत असताना ह्या लाईनच्या एका बाजूला एक्स ॲक्सिसचा निगेटिव्ह पार्ट आणि दुसऱ्या बाजूला एक्स ॲक्सिसचा पॉझिटिव्ह पार्ट सतत राहणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लाईन ओरिजिनमधून पास होते त्यावेळेला हा जो शेडेड रिजन आहे ह्या रिजनला म्हणायचं पॉझिटिव्ह पार्ट ऑफ एक्स ॲक्सिस आणि उरलेल्या रिजनला म्हणायचं नेगेटिव्ह पार्ट ऑफ एक्स ॲक्सिस. आता इनइक्वॅलिटी ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला मग इनइक्वॅलिटीवरून कसं ठरवायचं की कुठली इनइक्वॅलिटी कुठली साईड रिप्रेझेंट करणार आहे, तर ते आपण इथं बघणार आहे. आपल्याला माहिती आहे की ax प्लस by इक्वल टू सी जर घेतलं म्हणजे इथे इक्वॅलिटी जर असेल तर तुम्हाला लाईन मिळणार आहे प्लेनमधली. पण जर इनइक्वॅलिटी आली म्हणजे नॉट इक्वल टू आलं तर ऑफकोर्स आपल्याला मिळणार आहे 2 हाफ प्लेन्स, एक ओरिजिन साईड आणि दुसरी नॉन ओरिजिन साईड. आता मग नेमकी कुठली इनइक्वॅलिटी कुठली साईड रिप्रेझेंट करते हे ठरवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेला तुम्ही ही इनइक्वॅलिटी बघणार त्यावेळेला इथे राईट हँड साईडचा हा जो सी आहे तो पॉझिटिव्ह असायला पाहिजे. समजा इन केस पॉझिटिव्ह नसेल तर इक्वेशनच्या दोन्ही साईड्सला नेगेटिव्ह साईडनं मल्टिप्लाय करून घ्या आणि राईट हँड साईड पॉझिटिव्ह होईल. आता ax प्लस by नॉट इक्वल टू सी म्हणजे एकतर लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडपेक्षा लहान असणार आहे किंवा मोठी असणार आहे. सो ax प्लस by लेस दॅन सी असेल, इथं सी पॉझिटिव्ह पाहिजे हे लक्षात ठेवा. तर अशा वेळेला आपल्याला मिळेल लाईनची ओरिजिन साईड. सो लेस दॅन ओरिजिन साईड असं हे रिलेशन लक्षात ठेवायचं. आणि ग्रेटर दॅन असेल तर मग नॉन ओरिजिन साईड. म्हणजे इक्वॅलिटी असेल तर लाईन, लेस दॅन असेल तर ओरिजिन साईड, ग्रेटर दॅन असेल तर नॉन ओरिजिन साईड. मग लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर काय होईल, तर लेस दॅन ऑर इक्वल टू असताना तुम्हाला मिळणार ओरिजिन साईड आणि त्या लाईनवरचे पॉईंट्स. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर आपल्याला मिळणार नॉन ओरिजिन साईड आणि त्या लाईनवरचे पॉईंट्स. आता ग्राफिकल सोल्युशन काढायची प्रोसिजर काय आहे ते जरासं आपण बघूया. सगळ्यात पहिलं काय करायचं तर कन्स्ट्रेंट्स जे आहेत त्याचा ग्राफ करायचा, म्हणून हे असं टायटल द्या, ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट्स. नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण काय स्टेट केलेलं आहे, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि आपल्याला माहिती आहे की एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह हे कुठं असतं, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि त्याच्यामुळं LPPचा जो ग्राफ आहे तो नेहमी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहे, लक्षात घ्या. सो आपल्याला फक्त फर्स्ट क्वाड्रंटचा ग्राफ काढायचा आहे हे लक्षात घ्या. ड्रॉ ग्राफ ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द कन्स्ट्रेंट्स इग्नोरिंग द इनइक्वॅलिटीज. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण कन्स्ट्रेंट्सच्या इनइक्वॅलिटीज इग्नोर करणार, त्याच्या जागी इक्वॅलिटी आहे असं मानणार. तसं झालं तर आपल्याला स्ट्रेट लाईन्स मिळतील. आणि आपण स्कूलमध्ये शिकलेलो आहे स्ट्रेट लाईन्स कसं प्लॉट करायचं, ती मेथड वापरून आपण स्ट्रेट लाईन्स प्लॉट करायच्या आहेत. इथं फक्त आपण काय करणार आहे, स्ट्रेट लाईन प्लॉट करायच्यासाठी कमीत कमी 2 पॉईंटची आपल्याला आवश्यकता आहे. तर ते पॉईंट्स आपण एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट पण घेणार आहे. हे लाईन्स सगळ्या प्लॉट करून झाल्या की मग आपण त्या ज्या इनइक्वॅलिटी आहेत त्या इनइक्वॅलिटीज कन्सिडर करायच्या आणि फिजिबल रिजन फाइंड करायचा. फाइंड द फिजिबल रिजन कन्सिडरिंग द ओरिजिन साईड
or non-origin side according to the inequalities in the constraints. म्हणजे काय होणार आहे बघा, लेस दॅन इक्वल टू असेल तर लाईन आणि ओरिजिन साईड, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर लाईन आणि नॉन ओरिजिन साईड. हे जे कन्सेप्ट आहेत त्याचा यूज करायचा आणि फिजिबल रिजन फाइंड करायचा. हा फिजिबल रिजन असणार आहे कॉन्व्हेक्स सेट आणि मग त्याचे जे कॉर्नर पॉईंट्स आहेत म्हणजेच व्हर्टायसेस आहेत त्या सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. पूर्वी एक्झाममध्ये ग्राफ पेपर याच्यासाठी प्रोव्हाइड केला जायचा. लास्ट इयर काही ग्राफ पेपर्स प्रोव्हाइड गेलेले नव्हते, म्हणजे आपल्या रेग्युलर आन्सर बुकमध्येच आपल्याला हा ग्राफ काढावा लागेल. ज्याला ग्राफ पेपर प्रोव्हाइड केलेले होते त्यावेळेला व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स हे ग्राफवरून कॅल्क्युलेट करायचे होते आणि ग्राफ दिलेला नसताना आपल्याला हे कोऑर्डिनेट्स अल्जेब्राइकली फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी आपण जे स्कूलमध्ये सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्समध्ये 2 लाईनचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कॅल्क्युलेट करायला शिकलोय ती मेथड याच्यात वापरावी लागेल. आता दुसरा पॉईंट ज्याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे, त्यासाठी काय करायचं तर पहिल्या पॉईंटमध्ये जे व्हर्टायसेस आपल्याला मिळालेत त्या व्हर्टायसेससाठी ऑब्जेक्टिव्ह फंक्शनच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. म्हणजे व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स असणार आपल्याकडं एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, तर त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज झेडमध्ये पुट करायच्या आणि झेडच्या मग वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. त्यातली ऑप्टिमम व्हॅल्यू म्हणजे प्रॉब्लेमनुसार प्रॉब्लेममध्ये मॅक्झिमम सांगितले असेल तर मॅक्झिमम किंवा मिनिमम सांगितलं असेल तर मिनिमम व्हॅल्यू कुठली आहे ते आपण शोधून काढणार आणि ती मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू ज्या पॉईंटला आपल्याला मिळते त्या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत तेच आपल्याला हवं असलेलं ऑप्टिमम सोल्युशन आहे हे लक्षात घ्या. म्हणजे तो जो पॉईंट आपल्याला मिळणार आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजेच वायची व्हॅल्यू, ज्या एक्स आणि वायसाठी आपल्याला झेडची व्हॅल्यू ऑप्टिमम मिळणार आहे. आता याच्यामध्ये अजून काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, इफ द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन हॅज द सेम ऑप्टिमम व्हॅल्यू ॲट 2 व्हर्टायसेस say A and B of the feasible region, then the objective function has the optimum value at all the points of the segment AB. म्हणजे जर समजा असं झालं की मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती 2 पॉईंट्सना वेगवेगळे आपल्याला मिळायला लागली किंवा मिनिमम व्हॅल्यू जी आहे ती 2 वेगवेगळ्या पॉईंट्सना आपल्याला मिळायला लागले, तर त्याचा अर्थ असा होईल की त्या 2 पॉईंटना जोडणाऱ्या सेगमेंटवरच्या प्रत्येक पॉईंटला ते फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम जे काय ऑप्टिमम व्हॅल्यू आपल्याला पाहिजे ती ऑप्टिमम व्हॅल्यू देईल. अशा परिस्थितीमध्ये LPPला किती सोल्युशन्स मिळतील मित्रांनो, तर इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स मिळतील हे लक्षात घ्या. आता जर असं झालं की फिजिबल रिजनच मिळाला नाही, म्हणजे दिलेल्या कंडिशन सॅटिस्फाय करणारा कॉमन रिजनच मिळाला नाही, तर त्याचा अर्थ असा होईल की देर इज नो सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम, प्रॉब्लेमला सोल्युशन नाही. मग या सगळ्या चर्चेवरून तुमच्या लक्षात येईल की LPPच्या सोल्युशनच्या 3 केसेस आपल्याकडे आहेत. पहिली केस आहे अजिबात सोल्युशन नाही आहे, दुसरी केस आहे युनिक सोल्युशन म्हणजे एक आणि एकच सोल्युशन आहे, किंवा मग तिसरी केस आहे इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. जर कोणी म्हटलं की LPPला 2 सोल्युशन्स आहेत तर त्याचा अर्थ आपण असा घेणार की देर आर इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. 5 सोल्युशन्स आहेत तर देर आर इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स, कारण नंबर ऑफ सोल्युशन्स किती आहेत 0, 1 और डिरेक्टली इन्फायनाइटली मेनी. सो हे एक लक्षात ठेवा. आता वळूया आपण पहिल्या एक्झाम्पलकडं. एक्झाम्पल बघा, मॅक्झिमाइज z इक्वल टू 35x + 40y सब्जेक्ट टू 3x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 120, 2x + 5y लेस दॅन ऑर इक्वल टू 160, x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इथं प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा आहे. हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे आणि हे कन्स्ट्रेंट्स आहेत. हे जे 2 कन्स्ट्रेंट्स आहेत शेवटचे हे नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स आहेत. याच्यावरून आपल्याला कळते की कन्स्ट्रेंट्सचा ग्राफ फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असणार आहे. मग ह्या उरलेल्या 2 इनइक्वॅलिटीजसाठी आपण ग्राफ ड्रॉ करणार. सो सोल्युशनमध्ये आपला पहिला पॉईंट असणार आहे ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट्स. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ग्राफचा संबंध हा फक्त कन्स्ट्रेंट्सशी असतो, त्याचा संबंध ऑब्जेक्टिव्ह फंक्शन किंवा प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा आहे की मिनिमायझेशनचा आहे याच्याशी असत नाही. म्हणून टायटलमध्ये मुद्दाम आपण ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट्स असं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे.
आता याच्यासाठी एक टेबल आपण प्रिपेअर करणार. पहिल्या कॉलममध्ये जे 2 कन्स्टंट्स आहेत ते कन्स्टंट्स आपण लिहिलेत. दुसऱ्या कॉलममध्ये लाईन लिहिलेली आहे. म्हणजे हे जे कन्स्टंट्स आहेत याच्यातली इनइक्वॅलिटी इग्नोर करून इक्वॅलिटी आपण घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला स्ट्रेट लाईन्स मिळतील. आणि मगाशी वर्किंग रूलमध्ये ठरवल्याप्रमाणे आपण हे पॉईंट्स घेतलेत, एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट. आता ह्या लाईनचा एक्स इंटरसेप्ट काढायचा असेल तर वायची व्हॅल्यू 0 पुट करा. म्हणजे तुम्हाला मिळेल 3x = 120 आणि त्याच्यावरून एक्सची किंमत मिळेल 40. सो पहिला पॉईंट मिळाला 40 0. वाय इंटरसेप्ट काढायला एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची. आता ते एक्स जर 0 झाला तर इक्वेशन शिल्लक राहील 2y = 120. त्याच्यावरून वायची व्हॅल्यू येणार आहे 60. सो दुसरा पॉईंट मिळाला 060. आता ही जी इनइक्वॅलिटी आहे ती लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. आणि याच्यावरून ह्या लाईनची कुठली साईड आपल्याला मिळणार आहे ग्राफमध्ये, तर ओरिजिन साईड मिळणार आहे. ह्याच प्रकारे मग दुसऱ्या इनइक्वॅलिटीसाठी सुद्धा हे आपण एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट कॅल्क्युलेट केले आणि ह्या इनइक्वॅलिटीने रिप्रेझेंट केलेली साईड आपण इथं लिहिलेली आहे. आता हे टेबल प्रिपेअर करून झाल्यानंतर इमिजिएटली याच्या खाली आपल्या नेहमीच्या आन्सर बुकमध्येच आपल्याला ग्राफ काढायचा आहे. याच्यासाठी सेपरेटली ग्राफ पेपर आपण सध्या तरी वापरणार नाही, कारण परीक्षेमध्ये ग्राफ पेपर मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. सो स्केलचा यूज करून प्रॉपर स्केल घेऊन रेग्युलर आन्सर बुकमध्ये तुम्ही हा सगळा ग्राफ काढायचा आहे. पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघूया. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढून झाल्यानंतर ह्या लाईन्स दोनही आपण प्लॉट केलेल्या आहेत. लाईन प्लॉट करून झाल्यानंतर त्या करस्पॉन्डिंग लाईनचं इक्वेशन इथं आपण मेन्शन केलेलं आहे. सो 1 by 1 ह्या 2 लाईन्स प्लॉट करून घ्या. हा ग्राफ काढत असताना स्केल लिहायला विसरू नका. ऑन एक्स ॲक्सिस 1 cm = 10 युनिट्स, ऑन वाय ॲक्सिस 1 cm = 10 युनिट्स असं हे स्केल आपण घेतलं आहे. दोनही ॲक्सिसवरती सेम स्केल असणं आवश्यक आहे का, तर काही गरजेचं नाही आहे. हे स्केल वेगवेगळं असू शकते. ग्राफमध्ये ॲक्सिसना योग्य प्रकारे नावं द्यायला विसरू नका. जसं की एक्स ॲक्सिससाठी एक्स ओ एक्स डॅश आणि वाय ॲक्सिससाठी वाय ओ वाय डॅश. अजून एक ह्या ग्राफमध्ये ऑब्झर्व करायची गोष्ट कुठली आहे, तर ग्राफमध्ये सगळ्यात मोठ्या लाईन्स कुठल्या असल्या पाहिजेत, तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. बाकीच्या लाईन्स ह्या त्यांच्यापेक्षा लहान आल्या पाहिजेत. आता एकदा का हा ग्राफ काढून झाला की मग इथं आपल्याला माहिती आहे की नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंटमुळं फिजिबल रिजन हा फर्स्ट क्वाड्रंटमध्येच आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ह्या लाईन्समुळं फर्स्ट क्वाड्रंटचे जे वेगवेगळे पार्ट्स झालेत त्यांना आपण नंबरिंग करणार. जसं इथं आपण बघा, हा नंबर 1 दिला आहे. हा नंबर 1 ह्या ट्रायंग्युलर रिजनसाठी दिलेला आहे. हा नंबर 2 ह्या रेक्टँग्युलर रिजनसाठी दिला आहे. परत नंबर 3 आणि नंबर 4 जो आहे तो ह्या सगळ्या अनबाउंडेड रिजनसाठी आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे नंबरिंग करायचं. हे पेन्सिलनं नंबर द्यायचे आहेत कारण नंतर खोडायचे आहेत आपल्याला. हे नंबर्स देऊन झाल्यानंतर तुमची जी स्केल आहे ते अशा प्रकारे पहिल्या कन्स्टंटवर ठेवा. पहिल्या कन्स्टंटनी रिप्रेझेंट केलेली जी लाईन आहे ही स्केल अशा प्रकारे प्लेस केल्यानंतर ह्या लाईनमुळं जे 2 पार्ट झालेत त्याच्यामधला हा पार्ट आहे ओरिजिन साईड आणि हा पार्ट आहे नॉन ओरिजिन साईड. सो आपण जे फर्स्ट क्वाड्रंटचे 4 रिजन्स बघितले त्यातला पहिला आणि चौथा रिजन ह्या लाईनच्या नॉन ओरिजिन साईडला आहे आणि दुसरा आणि तिसरा रिजन ह्या लाईनच्या ओरिजिन साईडला आहे. मगाशी आपण टेबलमध्ये हे लिहिलेलं आहे की ह्या लाईनची आपल्याला ओरिजिन साईड कन्सिडर करायची आहे. ओरिजिन साईड कन्सिडर करायची आहे म्हणजे रिजन नंबर 2 आणि 3 आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच रिजन नंबर 1 आणि 4 फिजिबल रिजनमध्ये येऊ शकत नाहीत. म्हणून खोड रबरनी हे नंबर 1 आणि नंबर 4 खोडून टाकायचे. म्हणजे आता आपल्याकडे फक्त हे 2च रिजन्स शिल्लक राहतील. आता ही जी प्रोसेस आहे ती रिपीट करायची ह्या दुसऱ्या लाईनसाठी. ह्या दुसऱ्या लाईनवर स्केल प्लेस करा. हा नंबर 2 रिजन आहे तो ओरिजिन साईडला आहे आणि नंबर 3 रिजन आहे तो ह्या लाईनच्या नॉन ओरिजिन साईडला आहे. या लाईन्सशी करस्पॉन्डिंग कन्स्टंटमध्ये इनइक्वॅलिटी लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. म्हणजे या लाईनची सुद्धा ओरिजिन साईड आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे आपण घेणार आहे रिजन नंबर 2, म्हणजे आपल्याला नको आहे रिजन नंबर 3. मग हा नंबरसुद्धा आपण खोड रबरनी खोडून टाकायचा म्हणजे फक्त शिल्लक राहील रिजन नंबर 2. मग हा रिजन नंबर व्यवस्थित ऑब्झर्व करायचा. बाउंड्रीज कुठल्या कुठल्या आहेत बघा. इथून हा रिजन सुरू होतो
त्याच्यानंतर या व्हर्टेक्सपर्यंत, मग परत ह्या व्हर्टेक्सपर्यंत आणि मग ह्या व्हर्टेक्सपर्यंत. मग हा रिजन एकदा ऑब्झर्व केला की हा नंबरसुद्धा खोडून टाकायचा आहे आणि हे जे व्हर्टायसिस आपल्याला मिळाले त्या व्हर्टायसिसना इथं ऑलरेडी ओरिजिनला आपण ओनी डिनोट केलेला आहेच. बाकी मग हे ABC असे या व्हर्टायसिसना नाव आपण देणार आणि हा रिजन आपण शेड करणार आहे. सो हा शेडेड रिजन आहे आपल्याला हवा असलेला फिजिबल रिजन. आणि ॲक्च्युअली सोल्युशनमध्ये बघा, पहिला ग्राफ ऑफ कन्स्टंट्स लिहिलं, मग हे टेबल प्रिपेअर केलं आणि त्या टेबलच्या खाली हा ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे स्टेप बाय स्टेप आणि फायनली हा ग्राफ आपल्याला अशा पद्धतीचा दिसेल. इथं हा जो फिजिबल रिजन मिळाला आहे हा कॉन्व्हेक्स सेट आहे, हे तुम्ही ऑब्झर्व करू शकता. प्रोसिजरमध्ये ठरल्याप्रमाणे हे जे व्हर्टायसिस आहेत OA B आणि C याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आता ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स तुम्ही डिरेक्टली सांगू शकता, 0 0 असतात. A हा पॉईंट एक्स ॲक्सिसवरचा आहे म्हणजे हा एक्स इंटरसेप्ट आहे, लक्षात घ्या ह्या लाईनचा. मग Aचे कोऑर्डिनेट्स पण आपण लगेचच बघून सांगू शकतो. Aचे कोऑर्डिनेट्स आहेत 40 0. तसंच मग Cचे पण कोऑर्डिनेट्स लगेचच सांगता येतील आपल्याला. C हा वाय ॲक्सिसवरचा पॉईंट आहे, याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 32. राहिला B हा पॉईंट, तर B ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला अल्जिब्राइक मेथडनी फाइंड आउट करावे लागतील. म्हणजे काय करायचं आहे बघा, इथं आपण काय लिहिलं सोल्युशनमध्ये डिक्लेअर करायचं की फ्रॉम ग्राफ द फिजिबल रिजन इज बाउंडेड रिजन OABCO. रिजन बाउंडेड आहे याचा अर्थ काय की कुठल्याही व्हर्टेक्सपासून तुम्ही सुरुवात केली तर ह्या रिजनला पूर्ण फेरी घालून आपण पुन्हा सुरुवातीच्या व्हर्टेक्सपाशी येऊ शकतो. मग हेच दाखवायला ह्या रिजनचं नाव लिहित असताना सुद्धा OABCO असं हे नाव आपण लिहिलेलं आहे, OABCO. आता याच्यामधले जे कोऑर्डिनेट्स तुम्हाला डिरेक्टली लिहिता येणं शक्य आहे ते डायरेक्टली लिहायचे आहेत. इथं बघा OA आणि C मग अशी चर्चा केल्याप्रमाणे आपण लिहिले. राहिला पॉईंट B. मग B हा पॉईंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय स्टेट करणार, तर B इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स 3x + 2y = 120 अँड 2x + 5y = 160. अल्जिब्राइक मेथडमध्ये ह्या दोन इक्वेशन्सचे जे सोल्युशन आहे ते सोल्युशन म्हणजेच या दोन लाईन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असणार आहे. मग हे इक्वेशन सॉल्व्ह करायला तुम्ही क्लासिकल मेथड यूज करू शकता किंवा मग क्रॅमर्स रूलचा पण यूज करू शकता. क्रॅमर्स रूल ही 2x2 साठी म्हणजे 2 इक्वेशन्स आणि 2 अननोन्स असतील तर त्याच्यासाठी सर्वात सोपी मेथड आहे, लक्षात घ्या. सो क्रॅमर्स रूलनुसार x आणि y कॅल्क्युलेट केला आहे. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये जो डिटर्मिनंट आहे तिथे कोइफिशियंट्स घ्यायचे असतात. सो पहिल्या इक्वेशनमधले कोइफिशियंट्स आहेत 3 2, दुसऱ्या इक्वेशनमधले कोइफिशियंट्स आहेत 2 5. तर ते इथं पहिल्या रोमध्ये 3 2, दुसऱ्या रोमध्ये 2 5 घेतले. तसंच मग वायसाठी पण डिनॉमिनेटर सेम येणार आहे. आता एक्सच्या न्यूमरेटरमध्ये काय करायचं आहे, हा पहिला कॉलम रिकामा ठेवायचा, याला आपण एक्सची जागा म्हणूया. आणि हे जे वायचे म्हणजे इथले हे वायचे जे कोइफिशियंट्स आहेत जे आपण इथे लिहिलेत ते इथे कॅरी करायचे ॲज इट इज. मग इथं जी जागा रिकामी राहील तिथं काय करणार, राईट हँड साईडमध्ये जे नंबर्स आहेत ते लिहिणार 120 आणि 160. तसंच वाय कॅल्क्युलेट करत असताना हे एक्सचे कोइफिशियंट्स कॅरी करायचे आणि वायचे कोइफिशियंट्स जे आहेत त्याच्या जागी राईट हँड साईडचे नंबर्स लिहायचे. सो एक्सच्या वेळेला एक्सची जागा रिकामी, त्याच्याऐवजी राईट हँड साईडचे नंबर्स. वायच्या वेळेला वायची जागा रिकामी आणि त्याच्याऐवजी राईट हँड साईडचे नंबर्स आपण लिहितो. आता हे जर सॉल्व्ह केलं आपण डिटर्मिनंट्स तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू 280/11 आणि वायची व्हॅल्यू 240/11 मिळालेली आहे. आता हे अल्जिब्राइकली कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर तुम्ही डायग्रॅममध्ये याची खात्री करून घ्या की अप्रॉक्सिमेटली हा जो B आहे त्याचे ग्राफमध्ये किंवा डायग्रॅममध्ये कोऑर्डिनेट्स कसे आहेत. साधारण हे 20च्या पुढे आणि 30च्या पेक्षा लहान, हे पण 20च्या पुढे आणि 30पेक्षा लहान असे हे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स. सो अंदाजे आपले कोऑर्डिनेट्स तेवढे आलेले आहेत का हे आपल्याला बघता येईल. सो अशा रीतीनं ह्या स्टेपमध्ये आपल्याला सगळ्या व्हर्टायसिसचे कोऑर्डिनेट्स कळालेले आहेत. इथं आपली पहिली स्टेप संपली, ज्याला आपण नाव दिलेलं होतं ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट्स. आता दुसरी स्टेप, त्याला टायटल द्यायचं दुसऱ्या स्टेपला सोल्युशन ऑफ LPP. ह्यामध्ये आपण एक आणखीन टेबल प्रिपेअर करणार आहे. इथं आपण घेतलेत व्हर्टायसिस, हे फिजिबल रिजनचे व्हर्टायसिस आहेत OABC आणि मग झेडची व्हॅल्यू इथं आपण लिहिणार. ऑब्झर्व करा की झेडची व्हॅल्यू आपल्याला स्टेप नंबर 2 मध्ये लागते. म्हणजेच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचा संबंध हा ग्राफशी नाही आहे, त्याचा संबंध इथं आता ह्या दुसऱ्या स्टेपमध्ये दिलेला आहे. सो या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये एक्सच्या जागी व्हर्टेक्सचा एक्स कॉर्डिनेट आणि वायच्या जागी व्हर्टेक्सचा वाय कॉर्डिनेट पुट करून प्रत्येक व्हर्टेक्ससाठी असलेली
ही झेडची किंमत आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यूज मिळाल्या 0 ओ या व्हर्टेक्सपाशी, 1400 ए या व्हर्टेक्सपाशी, 1763.63 बी या व्हर्टेक्सपाशी आणि 1280 सी या व्हर्टेक्सपाशी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. आता हा प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा आहे. तर मग ह्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या त्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू ऑब्झर्व करा. ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. तर मग हे दाखवण्यासाठी अशा प्रकारे मी हा इनकमिंग ॲरो म्हणायचं, याला टेबलकडे पॉईंट आउट होणारा. सो हा इनकमिंग ॲरो ड्रॉ केला आहे आणि इथं मॅक्झिमम असं मी मेन्शन केलेलं आहे. आता ही मॅक्झिमम व्हॅल्यू जी झेडची मिळाली ही कुठल्या पॉईंटला मिळालेली आहे, तर ती बी या पॉईंटला मिळाली. आता लक्षात घ्या, पॉईंटचं नाव महत्त्वाचं नाही, कारण ते आपण दिलेलं नाव आहे. हे दुसरा कुठलाही विद्यार्थी याला दुसऱ्या कुठल्याही लेटरने डिनोट करू शकतो. महत्त्वाचं काय, याचे कोऑर्डिनेट्स हे बदलणार नाहीत कोणाचेही, लक्षात घ्या. सो हे कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजेच ही झेडची मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला मिळाली अशा पॉईंटला ज्याचा एक्स कॉर्डिनेट आहे 280/11 आणि वाय कॉर्डिनेट आहे 240/11, ते इथं मेन्शन केलं आहे. तर याच्यामध्ये जी ही एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळाले हेच ह्या LPPचं सोल्युशन आहे. आपलं सोल्युशन इथं संपलेलं आहे. हे सगळं सोल्युशन एकत्रितपणे लिहिल्यानंतर कसं दिसणार आहे ते पुन्हा एकदा आपण बघूया. फर्स्ट पॉईंट आहे ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट्स. टेबल प्रिपेअर करायचं, ग्राफ काढायचा, फिजिबल रिजन शोधायचा, व्हर्टायसेसना लेबलिंग करायचं, जेवढे शक्य आहे ते व्हर्टायसेस डिरेक्टली लिहायचे आणि उरलेले जे पॉईंट्स आहेत, ज्या लाईन्सचे ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत त्या लाईन्सची इक्वेशन्स ॲल्जिब्रायकली सॉल्व करा आणि कॉर्डिनेट्स फाइंड करा. इथं पहिली स्टेप संपेल. दुसऱ्या स्टेपमध्ये सोल्युशनसाठी या प्रत्येक व्हर्टेक्सपाशी झेडची किंमत काढा आणि त्याच्यामधली, हा प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा आहे म्हणून सध्या मॅक्झिमम व्हॅल्यू आपण शोधून काढायची आहे आणि मग फायनल आन्सर त्याचं हे अशा प्रकारे मेन्शन करायचं आहे. आता आपण जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडं. मॅक्झिमाइज झेड इक्वल टू 10x + 25y सब्जेक्ट टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 3, y लेस दॅन ऑर इक्वल टू 3, x + y लेस दॅन ऑर इक्वल टू 5 अँड x greater than equal to 0, y greater than or equal to 0. पहिला पॉईंट ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट. त्यासाठी कन्स्ट्रेंट्स लिहिले. पहिला x + y लेस दॅन इक्वल टू 5 घेतला आहे, मग x लेस दॅन इक्वल टू 3 आणि मग y लेस दॅन इक्वल टू 3. करस्पॉन्डिंग टू दीज कन्स्ट्रेंट्स आपण लाईन्स कन्सिडर केलेत. इन इक्वॅलिटी इग्नोर करून इक्वॅलिटी घेतले आणि ही जी पहिली स्ट्रेट लाईन आहे त्याच्यासाठी आपण हा एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट कॅल्क्युलेट केला. एक्स इंटरसेप्टसाठी y0 घेतला तर एक्सची व्हॅल्यू 5 मिळते. सो पॉईंट मिळाला 5 0. वाय इंटरसेप्टसाठी एक्स कॉर्डिनेट 0 घ्यायचा आहे, म्हणजे हा x0 घेतला तर वायची व्हॅल्यू मिळाली 5. सो हा मिळाला दुसरा पॉईंट. आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्याच्यासाठी अशा कुठल्याही पॉईंटची गरज नाही, कारण x इक्वल टू 3 म्हणजे लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस पासिंग थ्रू x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू 3 म्हणजे लाईन पॅरलल टू x ॲक्सिस पासिंग थ्रू y इज इक्वल टू 3. ह्या ज्या इनइक्वॅलिटीज आहेत ह्या सगळ्या लेस दॅन ऑर इक्वल टू प्रकारच्या आहेत आणि ह्याच्यावरून आपल्याला हे कळतंय की सगळ्यांची आपल्याला ओरिजिन साईड कन्सिडर करायची आहे. ह्या कन्स्ट्रेंट्सचा ग्राफ काढायच्यासाठी पहिल्यांदा लाईन्स ड्रॉ करून घेतल्या. x + y इक्वल टू 5साठी पहिला पॉईंट मिळालेला 5 0, दुसरा पॉईंट मिळालेला 0 5. त्याच्यामध्ये ही लाईन ड्रॉ करून त्याचं नेमिंग लगेच करायचं. त्याच्यानंतर x इक्वल टू 3 ही लाईन पॅरलल टू y ॲक्सिस आहे पासिंग थ्रू x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू 3 ही लाईन पॅरलल टू x ॲक्सिस आहे पासिंग थ्रू y इक्वल टू 3. तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व करा की ह्या लाईनची इक्वेशन्स लिहित असताना ही नेहमी x ॲक्सिसच्या खालच्या बाजूला किंवा y ॲक्सिसच्या डाव्या बाजूला लिहिलेली आहेत, सो दॅट हा जो फर्स्ट क्वाड्रंट आहे याच्यामध्ये आणखीन कुठल्याही प्रकारचं लेबलिंग येणार नाही. नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंटवरून आपल्याला हे कळतं की LPPचा फिजिबल रिजन जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये इथं जे काही सेपरेट भाग आपल्याला मिळालेले आहेत ह्या लाईन्समुळे झालेले, त्याला आपण मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच नंबरिंग करून घेणार. इथं हा पहिला रिजन म्हणजे कुठला आहे, तर हा रिजन आहे फर्स्ट रिजन. सेकंड रिजन हा ट्रायंग्युलर रिजन आहे. फोर्थ रिजन हा ट्रायंग्युलर रिजन आहे. फिफ्थ रिजन हा ट्रायंग्युलर रिजन आहे. आणि उरलेले जे 3, 7 आणि 6 आहेत हे अनबाउंडेड रिजन्स आहेत. आता रिजन नंबर 6 बघा, हा अशा प्रकारचा रिजन आहे, रिजन नंबर 6.
रिजन नंबर 7 हा इकडून सुरू होऊन हा अशा प्रकारचा आहे आणि रिजन नंबर 3 हा अशा प्रकारचा आहे. हे सगळे रिजन्स अनबाउंडेड रिजन्स आहेत, कारण ह्या रिजन्सना रिजन नंबर 3, रिजन नंबर 6 आणि रिजन नंबर 7ला आपण पूर्ण फेरी घालून जिथून सुरुवात केले त्याच पॉईंटपाशी परत येऊ शकत नाही. आता मागच्या उदाहरणाप्रमाणेच आपण आपली स्केल घेणार आणि ती पहिल्या कन्स्टेंटवर ठेवणार. पहिल्या कन्स्टेंटनी रिप्रेझेंट केलेल्या लाईनवर ठेवणार डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. आता ही जी स्केल आहे ह्या स्केलच्या ओरिजिन साईडला कुठले रिजन्स आहेत? 1, 2 आणि 5. आणि नॉन ओरिजिन साईडला कुठले रिजन्स आहेत? 3, 4, 6 आणि 7. आता ही जी ह्या लाईननी रिप्रेझेंट केलेल्या जो करस्पॉन्डिंग कन्स्ट्रेंट आहे त्याच्यामध्ये इनइक्वॅलिटी लेस दॅन ऑर इक्वल असल्यामुळं ह्या लाईनची आपण कन्सिडर करणार आहे ओरिजिन साईड. याचा अर्थ असा आहे की नॉन ओरिजिन साईडचे रिजन्स येणार नाही आहेत फिजिबल रिजनमध्ये आणि म्हणून नॉन ओरिजिन साईडचे जे नंबर्स आहेत 3, 4, 6 आणि 7 हे इरेज करायचे. त्याच्यामधून मग आपल्याकडे शिल्लक राहणार हे 3 रिजन्स 1, 2 आणि 5. आता पुन्हा एकदा स्केल घ्या आणि ती स्केल ह्या x = 3 ह्या लाईनवर प्लेस करा. मग x = 3च्या ओरिजिन साईडला कुठले रिजन्स आहेत? 1 आणि 5. नॉन ओरिजिन साईडला रिजन नंबर 2. आता x = 3च्या करस्पॉन्डिंग इनइक्वॅलिटी आहे x < 3. म्हणजे ह्या लाईनची सुद्धा आपण ओरिजिन साईड कन्सिडर करणार आहे. म्हणजे इथं रिजन्स कन्सिडर करावे लागतील 1 आणि 5. याचा अर्थ रिजन नंबर 2 घ्यायचा नाही आहे, तर मग हा नंबर 2 सुद्धा आपण इरेज करून टाकणार, काढून टाकणार. लक्षात घ्या की अशा प्रकारच्या कन्स्ट्रेंट्समध्ये तुम्ही असाही विचार केला तरी चालू शकतो की इथं x < 3 घ्यायचा आहे, तर x ॲक्सिसवरती 3 किंवा 3पेक्षा कमी व्हॅल्यू तुम्हाला ह्या 3च्या लेफ्टला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे रिजन जो आहे तो आपण ह्या लाईनच्या लेफ्ट हँड साईडचा कन्सिडर करतो, राईट हँड साईडचा नाही. असा सुद्धा विचार याच्यामध्ये करता येणं शक्य आहे. पुढे जाऊन ही जी स्केल आहे ती आता आपण उरलेल्या ह्या लाईनवर पुट करणार y = 3 वरती. इथं 2च रिजन शिल्लक आहेत. त्यातला रिजन नंबर 1 हा लाईनच्या ओरिजिन साईडला आहे आणि रिजन नंबर 5 हा नॉन ओरिजिन साईडला आहे. y = 3चा करस्पॉन्डिंग कन्स्ट्रेंट आहे y < 3 आणि < वरून आपल्याला कळते की ह्या लाईनची सुद्धा आपल्याला घ्यायची आहे ओरिजिन साईड. म्हणजे इथं रिजन नंबर 1 कन्सिडर करायचा आहे, रिजन नंबर 5 आपण डिलीट करणार. म्हणजे हा 5 नंबर सुद्धा आपण इरेज करणार आणि आपल्याला मिळेल हा फिजिबल रिजन ज्याला आपण नाव दिलेलं आहे रिजन नंबर 1. आता ह्या रिजन नंबर 1च्या बाउंड्रीज बघायचे व्हर्टायसेस कुठले कुठले आहेत, तर हा पॉईंट आहे, मग हा आणखीन एक व्हर्टेक्स आहे, हा एक व्हर्टेक्स आहे, हा एक व्हर्टेक्स आणि हा व्हर्टेक्स आहे. सो हे व्हर्टायसेस ऑब्झर्व करा, हा नंबर खोडून टाका आणि हा रिजन शेड करा. प्रत्येक व्हर्टेक्सला तुम्ही नाव द्या. मी लेबलिंग करत असताना नेहमी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये केलेलं आहे, पण तुम्ही इथं ओ दिल्यानंतर याला A, B, C, D असं तुम्ही लेबलिंग करू शकता. क्रमाने लेबलिंग केलं पाहिजे असंही काय नाही आहे, तुम्हाला पाहिजे ते लेटर्स लेबलिंगसाठी वापरू शकता. सो सध्या ज्या प्रकारे हे लेबलिंग केलं आहे आपण इमिजिएटली ह्या ग्राफकडे बघून हा रिजन जो आपल्याला मिळाला आहे फिजिबल रिजन हा बाउंडेड आहे हे सांगू शकतो. कारण समजा ओ पासून सुरुवात केली तर ह्या रिजनला पूर्ण फेरी आपण घालून पुन्हा ओ पाशी परत येऊ शकतो. हे जे व्हर्टायसेस आहेत त्यातले ओचे कॉर्डिनेट्स 0, 0 येणार आहेत, एचे कॉर्डिनेट्स 3, 0, डीचे कॉर्डिनेट्स 0, 3. बाकी बी आणि सीचे कॉर्डिनेट्स ग्राफवरून न काढता ते अल्जेब्राइक मेथडने आपल्याला काढावे लागतील. सो ॲक्च्युअल सोल्युशनमध्ये आतापर्यंतचं सोल्युशन कसं दिसणार आहे, तर पहिल्यांदा टेबल लिहिलं आहे आणि मग आपण हा ग्राफ काढलेला आहे. आता सोल्युशनमध्ये ग्राफच्या खाली हे आपण डिक्लेअर केलं की फ्रॉम ग्राफ द फिजिबल रिजन इज बाउंडेड रिजन OABCDO आणि ह्यातल्या ज्या व्हर्टायसेसचे कॉर्डिनेट्स ओरली आपल्याला सांगता येणं शक्य आहे ते सांगितले. आता बी आणि सीचे कॉर्डिनेट्स आपल्याला काढायचे आहेत, बी आणि सीचे कॉर्डिनेट्स. मग हे अल्जेब्राइकली करायला पाहिजे. सो इथं हे मेन्शन करायचं की पॉईंट बी इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स x + y = 5 अँड x = 3. पुन्हा एकदा आपण जरा डायग्राम बघूया. इथं तुम्ही बघा बी हा जो पॉईंट आहे तो पॉईंट
एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आणि ही लाईन म्हणजेच एक्स इक्वल टू 3 ही लाईन ह्या दोघांचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. मग हे दोन इक्वेशन सोडवायला आता हे इक्वेशन सोप्या प्रकारचे आहेत. मग इथं काय तुम्हाला क्रॅमर्स रूल यूज करायची गरज नाही आहे. सरळ ही एक्स इज इक्वल टू 3 व्हॅल्यू इथं पुट करा. इथं 3 पुट केलं आणि हे 3 नंतर राईट हँड साईडला ट्रान्सफर केलं तर वायची व्हॅल्यू 5 - 3 म्हणजेच 2 मिळणार आहे. सो इथं लिहिल्याप्रमाणे डिरेक्टली तुम्ही हे करू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला एक्स इक्वल टू 3 आणि वाय इक्वल टू 2 हे बीचे कॉर्डिनेट्स मिळालेत 3, 2. सेम प्रोसिजर पॉईंट सी साठी वापरायची आहे. आपण डायग्राममध्ये बघूया. पॉईंट सी जो आहे तो एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आणि वाय इक्वल टू 3 ह्या दोन लाईन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. मग तिथे मेन्शन केलं की पॉईंट सी इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स एक्स प्लस वाय इक्वल टू 5 अँड वाय इक्वल टू 3. मग हे इक्वेशन सोडवायला पुन्हा एकदा ही वाय इक्वल टू 3 व्हॅल्यू इथं पुट करा. इथं वायची व्हॅल्यू 3 पुट केली तर आपल्याला मिळेल एक्स प्लस 3 इक्वल टू 5. मग 3 राईट हँड साईडला ट्रान्सफर करून एक्सची व्हॅल्यू मिळेल 2 आणि मग पॉईंट सीचे कॉर्डिनेट्स आपल्याला मिळाले. एक्स मिळाला आहे 2, वाय मिळाला 3 म्हणजेच पॉईंटचे सीचे कॉर्डिनेट्स आहेत 2, 3. अशा प्रकारे ओ ए बी सी डी ह्या सगळ्या व्हर्टेक्सेसचे कॉर्डिनेट्स आपल्याला मिळालेत. मग आपण मूव्ह करणार सेकंड पार्टला आणि टायटल द्यायचं सोल्युशन ऑफ LPP. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलेलंच आहे की इथं सुद्धा आपण एक टेबल प्रिपेअर करणार आहे. पहिल्या कॉलममध्ये व्हर्टेक्सेसचे कॉर्डिनेट्स लिहिलेले आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहिलेलं आहे आणि या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये एक्सच्या जागी प्रत्येक व्हर्टेक्सचा एक्स कॉर्डिनेट आणि वायच्या जागी प्रत्येक व्हर्टेक्सचा वाय कॉर्डिनेट पुट केल्यानंतर याची जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू इथे लिहायची आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून झाल्या की मग हा प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा आहे की मिनिमायझेशनचा आहे ऑब्झर्व करायचं. आता सध्या हा प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा आहे. मग याच्यामधली मॅक्झिमम व्हॅल्यू आपण कुठल्या आहे ते ऑब्झर्व केलं ते शोधून काढलं तर मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 95. तर मागाप्रमाणेच हा एक इनकमिंग ॲरो काढला आहे. इथे मॅक्झिमम असं आपण मेन्शन केलं आहे आणि ही मॅक्झिमम व्हॅल्यू कुठल्या पॉईंटला मिळाले तर ते अशा पॉईंटला मिळाले ज्याचा एक्स कॉर्डिनेट आहे 2 आणि वाय कॉर्डिनेट आहे 3. तर मग आपल्याला झेडची मॅक्झिमम व्हॅल्यू 95 मिळाले, एक्स इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू 3 या पॉईंटला. तर इथं हे जे एक्स इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू 3 लिहिलं आहे हेच आपल्या LPPचं सोल्युशन आहे. पुन्हा एकदा हे जे सोल्युशन आहे ते एकत्रितपणे आपण बघूया. सोल्युशनमध्ये पहिल्यांदा ग्राफ ऑफ कन्स्ट्रेंट्स असं मेन्शन केलं, मग टेबल प्रिपेअर केलं, ग्राफ ड्रॉ केला, व्हर्टेक्सेसचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट केले, प्रत्येक व्हर्टेक्सला झेडची व्हॅल्यू काढली, त्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू शोधून काढली आणि त्यानुसार सोल्युशन आपण डिक्लेअर केलं. तर इथं आपला हा प्रॉब्लेम नंबर 2 संपलेला आहे.